गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि समर्पण या सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन या लेक्चर नंबर 2 मध्ये, लेक्चर नंबर 1 मध्ये आपण ऑलरेडी सर्व बेसिक्स कव्हर केलेले आहेत. सायंटिस्ट बद्दल बोललेलो आहे, सेल नक्की काय आहे, डीएनए नक्की काय आहे, आरएनए काय, प्रत्येक गोष्ट खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि आज आपण बघणार आहोत सायन्स 2 च्या चॅप्टर नंबर 1 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, काही डेफिनेशन्स आहेत त्या तुमच्या शाळेतल्या एक्झामला 100.3.4% विचारले जाणार आहे. तर लवकरात लवकर सुरुवात करूया आपल्या ह्या लेक्चरला. बऱ्याच मुलांचे मेसेजेस येत आहेत की दादा मराठी मीडियमची बॅच नक्की कधी सुरू होणार आहे. तर तुमचे जे काही मित्र आहेत त्यांना नीट सांगा की बाबा रे, मराठी मीडियमची बॅच ही नेक्स्ट वीकला येणार आहे. 1 वीक हा पूर्णपणे सेमी इंग्लिश साठी असेल आणि सेकंड वीक हा मराठी मीडियम, असं अल्टरनेट वीक मध्ये तुमचे व्हिडिओज येत राहणार आहेत. आता आपण बघूयात काही डेफिनेशन्सला सुरुवात करूया. चलो, फर्स्ट डेफिनेशन आहे तुमची सेंट्रल डोग्मा. डोग्मा रे डोग्मा, सेंट्रल डोग्मा. बघा पोरांनो, डेफिनेशन डायरेक्ट लर्न करू नका, समजून घ्या. यामध्ये पूर्ण डिटेल समजायची गरज आहे का दादा? अजिबात नाही. कामाचं काय आहे? डेफिनेशन. फक्त डेफिनेशन वरती फोकस करा. काय फोकस करायचं आहे बघूया. आता आपल्याला सेंट्रल डोग्मा मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? डेली लाईफमध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो. या ऍक्टिव्हिटी करत असताना आपल्याला कसली गरज लागते? एनर्जीची गरज लागते. मग ही एनर्जीचं फॉर्मेशन होणे म्हणजे काय? सिंथेसिस होणे. आता हे कोण करतं? आपल्या बॉडीमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होतं. कोणाद्वारे होतं? तर डीएनए द्वारे होतं. मग तुम्ही म्हणणार दादा डीएनए तिकडे पण आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करतो नेक्स्ट पिढीमध्ये. मग डीएनए म्हणतो अय बच्चा सगळं काय मीच करू का? म्हणतो डीएनए काय म्हणतो? सगळं काही मीच करू का? मग यावेळी डीएनए पासून डायरेक्ट प्रोटीन सिंथेसिस नाही होत. डीएनएच्या मदतीला येतो एक जण, आणि या एका जणाचं स्पेशल व्यक्तीचं नाव आहे आरएनए, राइबोज न्यूक्लिक ऍसिड. ज्या मुलांनी लेक्चर नंबर 1 केलंय त्यांना लगेच समजेल डीएनए नक्की काय आहे, आरएनए नक्की काय. रिकॅप परत एकदा सांगून देतो. डीएनए डबल हेलिकल स्ट्रँडिंग. डीएनएचा एक पार्ट कट केला उभा, एक फॉर्मल पार्ट झाला, त्याला म्हणतो आपण आरएनए. मग प्रोटीन सिंथेसिस होतं कोणाद्वारे? डीएनए द्वारे. पण कोणाच्या मदतीने रे पोरांनो? आरएनएच्या. याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. डोग्मा रे डोग्मा, सेंट्रल डोग्मा. सिंपल आहे की नाही? आता सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडो सर डेफिनेशन जी आपल्यासाठी कामाची आहे. प्रोटीन आर सिंथेसिस, प्रोटीनचं फॉर्मेशन होतं बाय डीएनए. कोणाच्या? डीएनए पासून. पण थ्रू कोणाच्या मदतीने? आरएनएच्या. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. सिंपल डेफिनेशन आहे की नाही पोरांनो? ह्या सगळ्या बारीक आणि बारीक गोष्टी आपल्या हँड रिटन नोट्स मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत. आतापासून जर का तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो बोर्डचे पेपर येईपर्यंत टेन्शन नाही. वेन दादा इज हिअर वाय टू फिअर. प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून सांगणार आहे. चलो, यानंतर येते डेफिनेशन ट्रान्सक्रिप्शन. काय येते रे पोरांनो? ट्रान्सक्रिप्शन. मग आता नक्की ट्रान्सक्रिप्शन काय आहे बघा. आरएनए फॉर्म होतो. कोण फॉर्म होतो? आरएनए. कोणाच्या मदतीने फॉर्म होतो? डीएनएच्या मदतीने फॉर्म होतो. कशासाठी? प्रोटीन सिंथेसिस साठी. परत एकदा, आरएनएचं फॉर्मेशन होतो कोणाद्वारे? डीएनए द्वारे. का? प्रोटीन सिंथेसिस करायचं असतं. त्या दिवशी आपण बघितलं डीएनएचा एक सिंगल स्ट्रँड उभा कापला, एक आरएनए तयार झाला. दादा का तयार करतो आपण आरएनएला? कारण की प्रोटीन सिंथेसिस करायचं होतं. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचं फॉर्मेशन होण्यासाठी आपण काय करतो? प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आरएनएचं फॉर्मेशन होतं. लक्षात आलेलं आहे? चलो, आता याची डेफिनेशन बघूया. सिंथेसिस ऑफ एमआरएनए. एमआरएनए म्हणजे काय? मॅसेंजर आरएनए, मॅसेंजर राइबोज न्यूक्लिक ऍसिड. आता बघा, जे न्यूक्लिओटाइड्स तुम्हाला दिसत आहेत पोरांनो, जो डीएनए आहे आणि त्याच्यामध्ये जो काही अर्धा, जो आपला डीएनएचा अर्धा काप ज्यावेळेस मी कापून ठेवतो बघा, मी त्याला रेड मध्ये सर्कल केला आहे. ज्यावेळेस तो कापला आपण बाहेर काढला, याला म्हणतो आपण एमआरएनए. एमआरएनए म्हणजे काय? त्या न्यूक्लिओटाइड वरती काय मेसेजेस आहेत.
त्याला आपण म्हणतो मेसेंजर RNA. मग डेफिनेशन काय म्हणते, सिंथेसिस ऑफ mRNA. कसलं सिंथेसिस, फॉर्मेशन. सिंथेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन. कसलं रे, mRNAचं ऍज पर कशाद्वारे, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सद्वारे. कशावर प्रेझेंट आहे, DNA वरती. याला म्हणायचं ट्रांसक्रिप्शन. बच्चा समझ में आया क्या, समझ में आया. चलो आगे देखते हैं. ट्रान्सलेशन. आता मला सांगा, प्रोटीनची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली आहे न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सद्वारे, DNAच्या एका स्ट्रँडद्वारे. त्याला आपण म्हणतो RNA, mRNA. मग ही इन्फॉर्मेशन आता समजून घ्यावा लागेल ना. मला सांगा, एखादे आउट ऑफ इंडियातले काही कपल्स आहेत किंवा काही फॉरेनर्स आहेत, ते आपल्या इंडियात फिरायला आले. इंडियात फिरायला तर येऊन गेले, पण इंडियातल्या कुठल्या कुठल्या गोष्टीला नक्की काय म्हणता, कुठे फिरायचं हे त्यांना समजायला पाहिजे. मग समजून घेण्यासाठी त्यांना आपण म्हणतो का असं, अरे तुम्ही या ठिकाणाहून लेफ्ट मारा, तुम्ही डावीकडे उजवा, डावीकडे गेल्यानंतर खायच्या अंगाला वळा, खायच्या अंगानंतर धुवायच्या अंगाला वळा, असं म्हणतो का आपण, नाही. त्यांना ट्रान्सलेटरची गरज असते, म्हणजे काय, समजून घेण्याची. मग जे काही प्रोटीन्स तयार होणार आहेत त्याला समजून घ्यायचंय, ती प्रोसेस होते ट्रान्सलेशन मध्ये. काय होतं ते बघूया आता. आता ही डेफिनेशन आहे, आपण तुम्हाला डायग्रामद्वारे मी तुम्हाला समजवतो म्हणजे लवकर समजेल. बघा, हा जो एक सिक्वेन्स आणलेला आहे, हा जो न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स आहे, याला आपण काय म्हणतो, RNA. DNA डबल स्ट्रँड, RNA सिंगल स्ट्रँड. काय रे पोरांनो, सिंगल स्ट्रँड. हा काय तुमचा RNA. मग आता या RNAची जेवढे न्यूक्लियोटाइड आहेत, मी बोललो तुम्हाला मेसेजेस आहेत, mRNA आपण ज्याला म्हणतो मेसेजेस आहेत, हे मेसेजेस समजून घ्यायचे आहेत. काय करायचे, समजून घ्यायचे आहे. यासाठी याच्यावर आपण आणतो tRNA. कोण आहे पोरांनो, tRNA. मग हा जो tRNA आहे, आता एक मेसेंजर जो समजून घेणारे tRNA, आणि खाली न्यूक्लियोटाइड वरती मेसेंजर आहे. पण ह्या मेसेंजर हे जे न्यूक्लियोटाइड आहे, म्हणजे कोड फॉर्म मध्ये बघा तुम्ही, TAACTG CAGGTTOGG. मग हे जे मेसेजेस आहेत, कोड्स आहेत, हे समजून घ्यायला, कोडला समजून घ्यायला कोण येतं पोरांनो, अँटीकोडॉन. कोण येतं रे पोरांनो, अँटीकोडॉन. कोण, अँटीकोडॉन. कोड आहेत जो खाली चपटा सप्पट भाग आहे बघा तुम्हाला, tRNAच्या खालचा भाग सप्पट म्हणजे काय, चप्पट हो जाएगा, पापड़ हो जाएगा तेरा अगर तू समझेगा नहीं तो बोर्ड में तेरा. हा, मग अँटी कोडॉन आहेत. मग हे जे कोडॉन्स आहेत, ह्या कोडॉन्सची इन्फॉर्मेशन समजून कोण घेणार, अँटी कोडॉन. कोणाच्या मदतीने, tRNAच्या मदतीने. ह्या प्रोसेसला म्हणतो ट्रान्सलेशन. सिंपल आहे. आता डेफिनेशन, ऍज पर द मेसेज ऑन mRNA, न्यूक्लियोटाइडचा सिंगल स्टँड mRNA जो मेसेज आहे, याच्यामध्ये अमायनो ऍसिड आर सप्लाय बाय tRNA. हा जो वरती tRNA बसलाय, याच्यावरती बघा सर्कल फॉर्म मध्ये तुम्हाला ब्ल्यू कलरचा एक सर्कल दिसतोय, हा अमायनो ऍसिड. दादा अमायनो ऍसिड म्हणजे काय पोरांनो, अनेक अमायनो ऍसिड, ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड एकत्र आले की प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीनचं फॉर्मेशन होतं. मग ऍज पर मेसेज ऑन mRNA वरती जो काही मेसेज आहे, अमायनो ऍसिड हे सप्लाय होता कोणाद्वारे, tRNA द्वारे. फॉर द पर्पज tRNA हॅज, हे साठी, यासाठी tRNA कडे काय आहेत, अँटीकोडॉन्स आहेत. काय आहेत, अँटीकोडॉन. हॅव्हिंग अ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. जे कोणावर बसत आहेत, तुमच्या mRNA वरती 3-3च्या पेअर मध्ये हे बसतात. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. सिंपल भाषेमध्ये एक mRNA आहे, त्याच्यावर मेसेज आहे, मेसेजला समजून घ्यायचं आहे. हे समजून घेण्यासाठी आला कोण, tRNA. मग tRNA हे इन्फॉर्मेशन समजून घेणार, पण त्याला गरजेचं आहे, हा कोड आहे, पझल है, गडबड दया, कुछ तो गडबड है दया. मग हे समजून घ्यायला, गडबड समजून घ्यायला कोण येतो, अँटीकोडॉन. कोण येतं रे पोरांनो, अँटीकोडॉन. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. आता ही भाषा, मेसेज समजून घेतलेला आहे पोरांनो. मग आता ह्या मेसेजला आपल्याला ट्रान्सलोकेट करावं लागेल. काय करावं लागेल, ट्रान्सलोकेट. ट्रान्सलोकेट म्हणजे काय दादा, डेफिनेशन्स बघूया आणि डायग्राम वरून समजून घेऊया. आता एक सगळ्यात पहिले आपण काय आणतो, mRNA, मेसेंजर RNA, पूर्ण स्ट्रँड आणला आपण. याच्यावर आपण बसवतो पोरांनो राइबोझोम. कोणाला झोम, राइबोला झोम. आता हा 3-3च्या पेअर्स करतो. न्यूक्लियोटाइड्स आहेत, बरेच आहेत.
हा 3-3 न्यूक्लियोटाइडचा पेअर करतो आणि त्याच्यावरती बसून जातो. मग आता ही इन्फॉर्मेशन हा घेणार. मग मला तुम्ही एवढं सांगा, डीएनए आपल्या बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट आहे? अरे दादा, आम्ही तर कधी बघितला नाही, पण आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलोय. काय शिकलोय पोरांनो आपण? आपला डीएनए कुठे प्रेझेंट आहे? क्रोमोझोम कुठे आहे? न्यूक्लियस म्हणजे कुठे? न्यूक्लियस सेलमध्ये. मग सेल कुठे? डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. काय रे पोरांनो? सेल. म्हणजे डीएनए पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. जर डीएनए पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, मग आरएनए, एमआरएनए कुठे प्रेझेंट आहे? पूर्ण बॉडीमध्ये. मग मला सांगा, एका साईडच्या स्टँडमध्ये इन्फॉर्मेशन घेतली झालं का? अजिबात नाही. सगळीकडे जावं लागतंय. आता काय, जो मेसेज घ्यायचा आहे हा लांबवरून आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण इकडून मेसेज तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजे काय, हा जो रायबोझोम आहे हा कबूतरचं काम करणार. कबूतर जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो इकडून तिकडे. कबूतर जा जा जा, कबूतर जा. मग या ठिकाणी मी काय म्हणणार? रायबोझोम जा जा जा, रायबोझोम तू जा. रायबोझोम इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड करणार एका ट्रिपलेट कोडॉनवरून दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनवर. नक्की कसं होतं चला समजून घेऊया. आता तुम्हाला समजलं आहे की हा आपला रायबोझोम आहे. हा कुठे? एमआरएनएच्या वरती स्ट्रँडवर बसलेला आहे. 3-3 न्यूक्लियोटाइडची पेअर करतो हा. मग सगळ्यात पहिले बघा, ब्ल्यू कलर मध्ये एक अमायनो ऍसिड आलेला आहे. आता नेक्स्ट पुढे सरकला पोरांनो, पुढची 3 पेअर घेतले. या 3 पेअर मध्ये याच्यावर काय अजून येणार? एक अमायनो ऍसिड येणार. मग आता परत तो पुढच्या स्टँडवर, पुढच्या 3 पेअरवरच्या न्यूक्लियोटाइडवर बसणार. तिथून अजून एक अमायनो ऍसिड घेणार. असा हा एका एंड पासून शेवटच्या एंड पर्यंत जो जातो याला म्हणतो ट्रान्सलोकेशन. काय म्हणायचं? ट्रान्सलोकेशन. डेफिनेशन, द रायबोझोम कीप मुव्हिंग फ्रॉम. रायबोझोम हा मूव्ह होतो फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अनदर एंड ऑफ डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे काय, रायबोझोम हा मूव्ह होतो एका एंडच्या एमआरएनए पासून टू द बाय डिस्टन्स, एका डिस्टन्सने 3-3च्या पेअर येणार पोरांनो, म्हणजे ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. लोकेशन रे, लोकेशन, ट्रान्सलोकेशन. 100.3.4% सिंपल है बबडी, सिंपल है बच्चा. चलो, म्युटेशन. म्युटेशनची थेरी काय आहे बघूया. सडन चेंजेस ऑकर इन जीन्स. अरे जीन बाबा कोण आहे? ते एक असतं काही जीन बाबाने असा फुकला जीन आला असे का रे पोरांनो? अजिबात नाही, हे वेगळं आहे. मग लगेच माझ्या पोरांना आठवलं, अरे दादाने लेक्चर नंबर 1 मध्ये सांगितलं होतं डीएनएचा सेगमेंटेड पार्ट म्हणजे काय? जीन. व्हेरी गुड. मग हा जो जीन आहे, आता एक पूर्ण सिक्वेन्स आपण मेन सिक्वेन्स घेतला. जीनचा काय? एक मेन सिक्वेन्स घेतला. आता हा एक पूर्ण फॉर्म मध्ये पोरांनो तुम्ही बघा, TAAC TGCAGGT. मग हा पेअर मध्ये आणि अचानक ज्यावेळेस एका पिढीतून इन्फॉर्मेशन पुढच्या पिढीत जाणारे, मग याच्यात जर का चेंजेस झाला तर येतो गडबड आहे रे बाबा. मग गडबड कस काय होते आता ते आपल्याला बघायचंय. हा मेन सिक्वेन्स जो आहे नीट ऑब्झर्व करा, या चेंजेस कसा होतो म्युटेशन मध्ये. अरे जो TGC होता याच्या जागेवर कोण येऊन गेला? GAT. म्युटेशन मध्ये चेंजेस झाला, येतो गडबड आहे रे बाबा. गडबड झालेली आहे. मग आता सडन चेंजेस झाला जीन मध्ये, याला आपण म्हणतो म्युटेशन. काय म्हणतो पोरांनो? म्युटेशन. लक्षात आलेलं आहे? चला एक्झाम्पल बघूया. म्युटेशन मे कॉज, म्युटेशनमुळे काही जेनेटिक डिसऑर्डर होतात. कोणते कोणते डिसऑर्डर होतात? सिकल सेल ॲनामिया. कोणाची मिया? अनाची मिया. अन्ना मिया रे मिया. हा, म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर. म्युटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डर येऊ शकतात. तुम्ही शिकलेले सिकल सेल अनामिया असतील किंवा बरेच डिसीजेस जे तुम्ही 9वीला शिकले होते. बरोबर आहे? एक एक्झाम्पल दिलेले. चलो पुढे, इव्हॉल्युशन. आता इम्पॉर्टंट टॉपिक कडे आपण वळतोय पुराण. इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन एका दिवसात झालेलं आहे का? नक्की इव्हॉल्युशन म्हणजे काय ते समजून घेऊया. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअली चेंजेस ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम.
ग्रॅज्युअली स्लोली चेंजेस होत गेले. कोणामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, एका लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम मध्ये. सिंपल लॉजिक सांगायचं झालं ना इव्हॉल्युशनचं, याच्यापेक्षा सिंपल. आपण लहान होतो, बाळ, बेबी बच्चा होतो. एका दिवसात डायरेक्ट 25 वर्षाचा घोडा होऊन मंडपात लग्न लावलंय का? नाही. बराच 25 वर्षांचा काळ लोटला, आपली प्रोग्रेस होत गेली, इव्हॉल्युशन होत गेलं. तसंच हे जे ॲनिमल्सचं इव्हॉल्युशन आहे, मानव, आपण जे ह्युमन बिंग्स आहे डायरेक्ट आलो का? नाही. याच्या अगोदर बरेच काही आपल्या अनुसार, तुमच्या माहितीप्रमाणे आपण कोणापासून आलोय? माकडांपासून आलोय म्हणे. नाही. आजपासून जे तुम्हाला सांगतील आपण माकडांपासून आलोय, चप्पल काढायची आणि पायात घालायची आणि मग त्याला सांगायचं की बाबा रे आपण माकडांपासून आलोय. मग तेच तर आपण शिकणारे पोरांनो. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट सायन्स शिकतायत ना, सायन्स जगायला शिका. कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा सब्जेक्ट मन लावून मनापासून एन्जॉय करत शिकतात, तेव्हा ना त्या सब्जेक्टची भीती असते, तेव्हा ना मार्क्स किती मिळतील याची भीती असते. तो सब्जेक्ट पूर्णपणे एन्जॉय करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चलो, आता इव्हॉल्युशन समजलं, डेफिनेशन. आता होत कसं गेलं बघा. 3.5 बिलियन वर्ष अगोदर पोरांनो, नो लाईफ ऑन अर्थ, ह्या पूर्ण पृथ्वीवरती कुठल्याच प्रकारची लाईफ नव्हती, कोणीच नव्हतं. मग यावेळेस ओनली सिंपल एलिमेंट एक्झिस्ट होते ओशन मध्ये, समुद्रामध्ये फक्त काही सिंपल एलिमेंट होते. काही सिंपल ऑर्गॅनिक तर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड हे फॉर्म होत गेले स्लोली. ऑर्गॅनिक, लिव्हिंग, नॉन, तुमचे इनऑर्गॅनिक म्हणजे नॉन लिव्हिंग कंपाऊंड फॉर्म होत गेले हळूवार पद्धतीने. कुठे? ओशन मध्ये, समुद्रामध्ये फॉर्म होत गेले. मग लाईफ बिगिन. लाईफ कस काय एक्झिस्ट झाली? कॉम्प्लेक्स काही कंपाऊंड होते, लाईक प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड यांचं फॉर्मेशन व्हायला लागलं. नवीन गोष्टी या पृथ्वीत व्हायला सुरुवात झाली. फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल, जो फर्स्ट सेल फॉर्म झाला पूर्ण या पृथ्वी तलावरती, हा कशाद्वारे? डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून. याच्याद्वारे एक गोष्ट समजते, एखादी गोष्ट ज्यावेळेस जन्माला येते ती डायरेक्ट येते का? नाही. त्याच्या अगोदर प्रेझेंट असलेल्या गोष्टींपासून. जसं आपण पहिले बघितलं, फक्त कोण होतं समुद्रात? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर यांच्यापासून कोण आला? फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल आला. यानंतर नॅचरल सिलेक्शन बिगिन्स. आता ही नक्की कन्सेप्ट काय? काय सुरुवात झालं पोरांनो? एक सेल आला, थांबेल का? हम दो हमारे 400. मग आता इथे होतं काय? डिफरन्सेस अपियर अमॉंग प्रिमेटिव्ह सेल. या सेलमध्ये ना वेगवेगळे डिफरन्सेस आढळायला लागले. म्हणजे कोणीतरी थोडा वेगळा, कोणामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे, अशा डिफरंट गोष्टी दिसायला लागल्यात. सेल हे ऍडजस्ट करायला लागले सराउंडिंग नुसार. कशासाठी? सर्वाईव्ह करण्यासाठी आणि ग्रो करण्यासाठी. म्हणजे काय? एखादा सेल आहे, जर का टेम्परेचर खूप जास्त झालं, सिंपल एक्झाम्पल, याच्यापेक्षा सिंपल एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस पाऊस येतो आपण काय करतो रे पोरांनो? आपण स्वेटर घालतो. उन्हाळा येतो त्यावेळेस आपण काय करतो रे पोरांनो? छत्री धरतो. असं आपण पोरांनो ज्यावेळेस पावसाळा येतो रेनकोट घालणार, छत्री. का? स्वतःचं संरक्षण करतो, अडॅप्ट करतो, स्वतःला ऍडजस्ट करतो. कशानुसार? सराउंडिंग नुसार. आता ज्यावेळेस उन्हाळा येतो आपण सुती कपडे घालतो, डायरेक्ट स्वेटर घालतो का? नाही. ऍडजस्ट करतो. का? आपल्याला जगायचंय, जास्त दिवस जगायचंय ना. कोविड आला, आपण मास्क लावायला सुरुवात केली. का? आपण डायरेक्ट जाऊ शकत होतो ना, नमस्कार आदा, नमस्कार केला आपण, असं होत होतं का? नाही. मास्क लावत होतो आपण, काळजी घेत होतो. का? आपण स्वतःला ऍडजस्ट करू शकलो म्हणून आज आपण हयात आहे. नाहीतर डायरेक्ट हार चढवावा लागला असता की नाही आपल्यावरती. असो, मग हे सेल काय करायला लागले? ऍडजस्ट करायला लागले सराउंडिंग नुसार. का? सर्वाईव्ह करण्यासाठी आणि ग्रो होण्यासाठी. सेल दॅट कुड नॉट ऍडजस्ट, असे सेल ज्याने ऍडजस्ट नाही केलं. म्हणजे कोविड आला तेव्हा बरेच लोक मास्क नाही घालणार मी, आपल्याला काय होत नसतं, आपण काय हलका हुलका कार्यकर्ता नाही हे, असं जे बोलत होते ते पेरिश झाले. त्यांचा काम 25 होऊन गेलं. मग सेल दॅट कुड नॉट ऍडजस्ट, सेल जे स्वतःला ऍडजस्ट नाही करू शकले पोरांनो, ते पेरिश होऊन गेले, संपुष्टात आले. मग हे जे कारण आहे हे आहे नॅचरल सिलेक्शन बिगिन. नेचर त्यांनाच सिलेक्ट करेल की तुम्ही जास्त वेळ जगा जो नेचरनुसार स्वतःला अडॅप्ट करेल किंवा चेंजेस करेल स्वतःमध्ये. यानंतर लाईफ, जी आता सध्याला जी लाईफ आहे याच्यामध्ये ह्यूज डायव्हर्सिटी, खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे.
म्हणजे जो पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस नवीन लाईफ एक्झिस्ट झाली होती त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. कोणता बदल झालेला आहे ते बघूया. करोड ऑफ स्पेशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑन अर्थ. 3.5 बिलियन वर्ष अगोदर या पृथ्वी तलावर काहीच नव्हतं आणि आता खूप करोडोंमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स आलेले आहेत आणि काही लोक त्या प्लांट्सला तोडतात. आमच्या नाशिकमध्ये आता ऍक्च्युली आम्ही तर आहे नाशिकचे, पण एका वैशिष्ट्यपूर्ण असा एक महत्वाचा कार्यक्रम जो नाशिकला घडतोय त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल चालू आहे. काही सांगता येत नाही. 3.5 बिलियन वर्षाचा नंतरचा जो अगोदरचा काळ होता तो परत यायला लागेल. प्लांट्स नाही राहिले तर ऑक्सिजन कुठून येणार, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. असो विषयांतर नको. हा, ॲनिमल्स फ्रॉम टायनी अमिबा. पहिले ॲनिमल्स कुठून आले माहिती का? एक छोटासा अमिबा होता समुद्रामध्ये, याच्यापासून जायंट व्हेल तयार झालेला आहे. मोठे मोठे व्हेल्स तयार झाले. इमॅजिन करा, फक्त इमॅजिन, ज्यावेळेस करोडो वर्षांअगोदर एक छोटासा अमिबा होता, छोटासा, वाटलं होतं का की त्यावेळेस जायंट व्हेल मोठा मान्यातील मासा तयार होऊ शकतो डेंजरस वाला? अजिबात नाही. यानंतर प्लांट्स फॉर्म टायनी क्लोरेला. क्लोरेला कोणात चालला? क्लोरे चालला. मग छोट्या छोट्या क्लोरेलांपासून जे छोटूसा क्लोरे होता आज ह्यूज बनियन ट्री झालेले आहेत पोरांनो. मोठे मोठे वडाचे झाड. त्यावेळेस वटवृक्षाला ज्यावेळेस त्या महिला आपल्या पतींना दीर्घायुष्य लाभो असं म्हणतात, ते वटवृक्षाचं झाड असतं ना. हा, या वटवृक्षाचं झाड तयार झालेलं या छोट्याशा क्लोरेलापासून. लाईफ एक्झिस्ट एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी आता लाईफ आहे. एअर, वॉटर, लँड, रॉक, पोल्स, सगळीकडे हम दो हमारे 400 म्हणजे प्रजाती आहेत. प्लांट्स, ॲनिमल्स, वेगवेगळ्या गोष्टींच्या. एवढा बदल, एवढी डायव्हर्सिटी आजकाल झालेली आहे. थेअरी ऑफ इव्हॉल्युशन इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या स्कूल एक्झामसाठी आहे. बघा, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जो आहे पोरांनो, हा प्रोटोप्लाझ्मा नावाचा सगळ्यात अगोदर एक सेल आला, जो कुठे भेटला? ओशन मध्ये, समुद्रामध्ये आढळला. ग्रॅज्युअली हळूवार पद्धतीने ह्या चेंजेस व्हायला लागले. हा युनिसेल्युलर सेल होता, यानंतर मल्टी सेल्युलर आले. युनिसेल्युलर एक सेल म्हणजे एकाच सेलमध्ये तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मल्टी सेल्युलर म्हणजे अनेक ग्रुप ऑफ सेल एकत्र आल्यावरती तयार होतो. लगेच माझ्या पोरांना आठवलं पाहिजे, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय रे पोरांनो? सेल. मग आपण युनिसेल्युलर की मल्टी सेल्युलर? मल्टी सेल्युलर. कमेंट करायचं आहे, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. आपण युनिसेल्युलर आहे की मल्टी सेल्युलर आहे? ड्युरेशन ऑफ दिस चेंजेस, हे जे काही चेंजेस झाले असे का काल युनि आज मल्टी? बच्चा असं नाही. 300 करोड वर्ष लागले हे चेंजेस होण्यासाठी आणि ही पूर्ण कन्सेप्ट आहे. हिला आपण म्हणतो पोरांनो थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. काय म्हणत असतो आपण याला? थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. हा टॉपिक पूर्ण कव्हर केला आहे इव्हॉल्युशनचा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे संपूर्ण शेवटचं लेक्चर असणार आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरचं. समर्पण ह्या आपल्या न्यू फ्रेश बॅचमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे हँड रिटन नोट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ज्यावेळेस दिवाळीनंतरचा पिरियड येईल तेव्हा वन शॉट लेक्चर्स अवेलेबल आहे. तुमचे पूर्णपणे डाऊट सेशन घेतले जातील. त्याचबरोबर सायन्सवाला दादा या आपल्या इन्स्टा आयडीला तुम्ही कधीही मेसेज करा. काहीही डाऊट असतील तिकडे मेसेज करा. तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून गावातून बघत आहात मला नक्कीच कमेंट करा. तुमची एक एक कमेंट मला स्वतःला खूप जास्त मोटिवेशन देतं. थँक्यू सो मच. आणि आपला व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक मित्रांपर्यंत शेअर करा. अजून जास्तीत जास्त मजा करण्याचा आपण प्रयत्न करूया. भेटूयात. पुढचं लेक्चर हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे, नक्की बघा. थँक्यू सो मच.